देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलेश्वर मंदिर बडूर या ठिकाणी फल आहाराचं वाटप। बिल्ली तालुक्यातील बडूर येथे देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री नामदेव पाटील कल्याण मित्र मंडळाच्या वतीने आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात। या दिवसापासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात अशी धार्मिक मान्यता आहे। या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते। महाराष्ट्रात हा दिवस भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो। आषाढी वारीचे महत्त्व श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदीहून देहूकडे पंढरपूरकडे प्रस्थान करतात। लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या गजरात परत पंढरपूरला पोहोचतात। याच यात्रेला पायवारी असं म्हणतात। ही परंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे। या कार्यक्रमाचं औचित्य साधत माननीय संजय आप्पा बेळगे माजी शिक्षण सभापती यांच्या समवेत शिवाजीराव पाटील पाच पिपळीकर तसेच कमलाकर जमदाडे अनेक कार्यकर्ता तसेच गावातील वारकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नंदकुमार स्वामी बडूरकर। सेवा देऊन आज त्यांनी देवाला एक अर्पण केलेलं आहे आणि देवाच्या प्रती त्यांनी एक आज उपवास केलेला आहे की मी स्वतः उपवास पकडून सर्वांना उपवासाचा फराळ देणार आहे अशी एक संकल्पना त्यांनी केलेली आहे। तर या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी हे अन्नत्यागाचा उपवास केलात आणि आज इथला फराळ आपण घेत आहोत। तर अशीच प्रत्येकाने संकल्पना घेऊन प्रत्येकाने जर असं वेगवेगळा कार्यक्रम आणि वेगवेगळ्या ठिकाणी जर राबवलं तर एक चांगला कार्यक्रम आपल्या ठिकाणी आज दिसून येईल। आणि दुसरं या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं की आपण जसं एकादशी असते किंवा एखाद्या दिवशी उपवास असतो किंवा एखाद्या दिवशी देवाच्या नावाने आपण नामस्मरण करत असतो।